योग वशिष्ठ सखोल निरूपण या कार्यक्रमामध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. आज निरूपणाचा 59वा दिवस आहे. आदरणीय येथील सरांना विनंती करतो की त्यांनी निरूपणाला सुरुवात करावी. नमस्कार, जय श्रीराम, जय गुरुदेव. रोजच्या प्रमाणे प्रार्थना करूया आणि मग या सत्राला सुरुवात करू. सगळ्यांनी हात जोडूया, डोळे बंद करू. प्रार्थना म्हणण्यासाठी एक खोल दीर्घ श्वास घेऊया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री श्री गुरवे नमः. हळूवार डोळे उघडूया. आपण उद्दालक मुनींचं ध्यान, त्यांचे विचार हे सगळे कालपर्यंत ऐकत आलो. पहिल्यांदा मनाला शांत केलं, नंतर अहंकारावरती काम केलं. आता त्यांनी पुढे विचार करायला सुरुवात केली की आपलं मन आणि शरीर या दोन गोष्टी यांचं स्वरूप कसं आहे. आणि हा फार सुंदर विचार इथे केला आहे. आपण आपल्या जीवनाच्या बाबतीत जेव्हा काही विचार करतो तर सगळ्यात मोठा जो प्रश्न आपल्याला येतो तो म्हणजे आपल्याला आपल्या शरीराच्या बाबतीत असतो की शरीर वाढताय, वय वाढताय, हो 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 हो, आपण कुठेतरी कधीतरी आपलं आयुष्य संपेल. आपण जेव्हा आयुष्य संपेल असा विचार करतो आणि म्हणून मुळात जी काही सगळी भोगांची इच्छा असते की मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला ते पाहिजे, आणि या सगळ्या गोष्टींच्या मागे, विषयांच्या मागे धावत असतो, तेव्हा एक गोष्ट आपल्या डोक्यात पक्की असते की काय, आपलं आयुष्य हे संपणार आहे. शरीर कधीतरी भोग घेण्याच्या पलीकडे जाईल, भोग भोगू शकणार नाही, किंवा इव्हन म्हातारपणाची सुद्धा आपल्याला चिंता असते. आणि जेव्हा हे काही म्हातारपण वगैरे येईल तेव्हा स्वाभाविकपणे मला तेवढी शक्ती राहणार नाही, मी एन्जॉय करू शकणार नाही. म्हणून आत्ताच जेवढे भोग घेता येतील तेवढे भोग घ्यावे अशी एक भावना हळूहळू येत जाते. खास करून 35-40 नंतर या गोष्टीची जाणीव प्रकर्षाने व्हायला लागते आणि त्याच्यामुळे आणखी तरुण राहावं, आणखी एन्जॉय करता यावं यासाठी सगळ्यांचे प्रयत्न चाललेले असतात. म्हणजे 40-45 पर्यंत कदाचित जिम लावणार नाही, कदाचित साधना नियमितपणे करणार नाही, योगासनं करणार नाही, व्यायाम करणार नाही. पण जसं थोडंसं वृद्ध ची झलक दिसायला लागली, चेहऱ्यावरती सुरकुत्या यायला लागल्या किंवा कुठेतरी आपल्या शरीरात बदल जाणवायला लागला की मग असं वाटतं की नाही, आता जरा नियमित व्यायाम करावा. त्या सगळ्यांच्या मागे भावना काय असते की मला अजून भोगायचं आहे, अजून मला सुख घ्यायचंय. आणि मग कुठेतरी अशीच जेव्हा चर्चा सुरू असते तेव्हा विचार येतात की अरे, जीवन जर जास्त लांब राहिलं असतं तर, जर आपण कायम तरुण राहू शकलो असतो तर, असे जे वेगवेगळे प्रश्न येतात, 100 वर्षाच्या ऐवजी 200 वर्ष आणि तरुण राहिलो असतो. त्या सगळ्यांच्या मागे मूळ जी भावना येते ती म्हणजे म्हातारपण येणार आहे, भोग भोगू शकणार नाही आणि त्याच्यानंतर हे शरीर संपेल. हे शरीर संपल्यानंतर तर सगळे चान्सेस गेले. म्हातारपणी सुद्धा काही सेन्सेस, काही इंद्रिय, जसं दृष्टी असेल, नजर असेल, ऐकणं असेल, त्याच्या माध्यमातून थोडंफार अपेक्षा असते की अजून एन्जॉय करता येईल, अजून भोग भोगता येतील. परंतु शरीर संपल्यानंतर सगळं संपेल. आता ह्या विचारामध्ये आणि इथे आज जे त्यांनी उद्दालकांनी जो विचार केला आहे त्याच्यातून एक गोष्ट जर थोडी समजून घेतली की शरीर आणि मन यांच्यापैकी शरीर संपणार आहे पण मन तसंच राहणार आहे. आणि हे मन जोपर्यंत आहे तोपर्यंत भोगण्याची इच्छा चालूच राहील. त्याच्यामुळे या बाबतीत ऍश्युअर्ड राहायचं की शरीर संपलं तरी मन तसंच राहील, तर ते मन पुन्हा नवीन शरीर निर्माण करेल, पुन्हा भोगायला लागेल. ते संपलं की आणखी नवीन शरीर निर्माण करेल, आणखी भोगायला लागेल. मग ह्याच्यातून जर आपण हे सगळं एक 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 चक्र बघत गेलो तर ह्याच्यातून सुटका नाही. आणि आपल्याला जर सुटका करायची असेल
तर शरीर कधीतरी संपणार आहे म्हणून स्वस्थ बसू, मग काय सगळंच आपोआप संपेल, असा जर विचार केला तर तो चुकीचा होतो. ह्याच्यात निर्माण करणारं कोण आहे? मन आहे. शरीर तर हे मनाने निर्माण केलेलं असल्यामुळे आपण शरीराचा नाश होईपर्यंत थांबण्याची गरज नाही. ह्या मनाचा नाश केला तर शरीर आपोआप आपले कार्य थांबवतं. म्हणजे जीवन संपवतं असं नाही, परंतु ज्या इंद्रियांच्या सेन्सेसच्या मागे धावणं, जे भोग भोगण्यासाठी जी प्रवृत्ती असते, ती सगळी प्रवृत्ती या मनाचाच नाश केला तर आपोआप सगळ्या प्रवृत्ती थांबतात. आणि म्हणून जे आपण म्हणतो मुळावर घाव घालायचा, तर मूळ काय आहे? या सगळ्या गोष्टींचं हे मन आहे. त्या मनाचा जर नाश करायचा प्रयत्न केला तर मग आपोआप पुढे जे काही शरीर निर्माण व्हायचं ते शरीर निर्माण होत नाही, मुक्ती आपोआप येते. या चक्रातून सुटून जातो. तर इथे तोच त्यांनी उद्धालकांनी विचार केला आहे की मन हा शरीर आणि मन हे एक दुसऱ्याचे शत्रू आहेत. एक दुसऱ्याशिवाय राहू शकत नाही. कारण मनाला कुठेतरी शरीर पाहिजे. नुसतंच मन असेल तर ते भोग भोगू शकत नाही. त्याला इंद्रिय पाहिजे. त्याला त्या सेन्सेस मधून तो काहीतरी बाहेर बघेल, ऐकेल, खाईल, स्पर्शाचा अनुभव घेईल. तर सेन्सेस तर त्याला हवेच आहेत. त्याच्यामुळे त्याला शरीर आवश्यक आहे. परंतु ते शरीराशी कसं वागतं? तर शत्रूसारखं वागतं. कसं शत्रूसारखं वागतं? तर मन ह्या शरीराकडून नको नको त्या गोष्टी करून घेतं स्वतःला समाधानी करण्यासाठी. आणि या नको नको त्या गोष्टींच्या मागे त्याचे परिणाम काय होतात? शरीरावरती दुष्परिणाम होतात. बरं, ते इतकं मूर्ख आहे की या सगळ्या गोष्टींनी स्वतःलाही त्रास होईल हेही लक्षात येत नाही. म्हणजे नको नको ते व्यसनं असतील किंवा नको त्या सवयी किंवा आणखी कुठला तरी हव्यास त्याच्या मागे लागायचं आणि त्याच्यामुळे स्वतःलाच त्रास करून घ्यायचा. हा असा विचित्र प्रकार ह्या मनाचा आपल्या शरीरासोबत चाललेला असतो. त्यामुळे शरीर संपलं तर मन संपत नाही, पण मन संपलं तर शरीराची निर्मिती ही आपोआप संपते. आता हे दोघे जण एक दुसऱ्यावरती अवलंबून आहेत, एक दुसऱ्यांच्या विरोधातही आहेत. आणि मनाची टेंडन्सी अशी आहे की शरीराला निर्माण करेल, त्याला व्यवस्थित करायला जाईल की तू व्यवस्थितही राहा. म्हणजे फार विचित्र प्रकारे खेळ करतं. एकीकडे चांगल्या गोष्टींची सवय लावायचा प्रयत्न करेल ते मन शरीराला, पण त्याच्या मागे उद्देश काय असतो की जेणेकरून मला भोग मिळावे. मी आता जसं म्हटलं की 40-45 नंतर असं वाटतं की आपण फिट राहावं, एन्जॉय करावं. तर ते मन तुम्हाला प्रेरणा देईल की जा रे, नियमित जिम मध्ये जा, व्यायाम कर, काय सुदर्शन क्रिया कर, आणखी काही काही कर. प्रेरणा देईल, पण त्याच्या मागचं कारण काय आहे? त्याच्या मागचं कारण आहे की जेणेकरून मला भोग भोगता यावे, मला आणखी एन्जॉय करता यावं, मला आणखी समाधान मिळावं. हे असं मन आपल्या स्वतःला व्यवस्थित ठेवण्यासाठी शरीराकडून त्याच्या मागे लागतं. आणि मग कधीतरी हे शरीर हे समजायला लागतं. शरीराच्या पेक्षा जो शरीराच्या आतमध्ये या मनाचाही जो कर्ता आहे, तो समजतो की अरे, हे मन मला खेळवत आहे. मग काय करायचं? या शरीराच्या माध्यमातूनच त्या मनाला सुद्धा नाश करायचा प्रयत्न करायला सुरुवात होते. मग जेव्हा या गोष्टीची जाणीव होते, तेव्हा मन तेव्हा शरीर प्राणायाम, ध्यान ह्या मार्गातून त्या मनाला आता नष्ट करायचा प्रयत्न करायला सुरुवात करतं. योगासनांच्या मार्गावर गेलं, अध्यात्माच्या मार्गावर गेलं. ऐकायचंच आहे ना मला, मग मी योग वासिष्ठ ऐकेल, मी भगवद्गीता ऐकेल, मी आणखी काहीतरी ऐकेल. हा, आणि ते मनाला सांगतं की आता मुकाट्याने हेच ऐक. अशा निमित्ताने ते मनाचाच नाश करायला हळूहळू सुरुवात करतं. इथे एक छोटासा असाच रेफरन्स आला आहे की असं जर असेल तर शरीर म्हणजे मुलगा, पुत्र आणि मन म्हणजे वडील. कारण मनातून शरीर निर्माण झालेलं आहे. मग अशा प्रकारे मनाचा नाश करायचा तर मुलांनी आपल्या वडिलांची हत्या करण्यासारखं नाही का? असा एक सहज प्रश्न इथे आलेला आहे. तर इथे असं म्हटलं की यात विचित्र विपरीत असं काहीच नाही. कारण हा पिता हा काही चांगला पिता नाहीये. हा जर या मुलाला खूप छळतो, त्रास देतो, तर त्याच्यात जे योग्य आहे ते करावं. आणि तसं बघितलं तर इथे कोणीही मित्र किंवा शत्रू किंवा आपला किंवा परका असं नाहीये. जो प्रेम देतो, जो सुख देतो तो आपला वाटतो. जो सुख देत नाही, जो त्रास देतो तो परका वाटायला लागतो. मग हे नातं कुठेही असू द्या. हो ना, म्हणजे अगदी बहीण भावांचं नातं असेल त्याच्यातही आपण बघितलंय. प्रेम देणार असतील तर भाऊ, नाही नसेल देणार तर वर्षानुवर्ष एक दुसऱ्याची तोंडही बघत नाही. तर त्याच्यामुळे मित्र किंवा शत्रू अशी काही कुठली भावना नाहीये, जे आपल्याला त्रास देतात त्यांच्यापासून आपण दूर राहतो किंवा त्यांच्यावर सूड उगवायचा प्रयत्न करतो.
तसं इथे शरीराला त्रास देणारं मन असल्यामुळे हे शरीर त्या मनाला जे काही वागवायचं ते आपल्या पद्धतीने वागवतं. आणि म्हणून याच्यातून मन जर क्षीण झालं तर देहाला, त्या शरीराला दुःख देणं त्याचं बंद होईल. आणि त्याच्यात खरं सांगायचं तर नुकसान असं कोणाचंच नाही. जे काही मनाचं सुद्धा असं वाटतं नुकसान आहे, नुकसान आहे. पण एका पद्धतीने विचार केला तर मनाचा स्वभाव जो मुळात स्वतःच, आपण ते चित्ताख्यान आठवत असेल, अनेक हातांनी स्वतःलाच त्रास देणं, सगळ्याच अटॅचमेंटमध्ये स्वतःला जोडून घेणं आणि स्वतःलाच फटके मारणं. हे जे मनाचा स्वभाव, जे नेचर आहे, हा जो मनाचा स्वभाव आहे, हा स्वभाव या अ, शरीराने केलेल्या कार्यांमुळे, चांगले कार्य केले, तर त्याच्यामुळे त्या मनाला सुद्धा पुढे शांतीच मिळते ना. मन हे स्वस्तच राहतं, आरामात राहतं. आपण या सगळ्या शारीरिक प्रक्रियांमुळे आपल्या मनाला शांत करतो, त्याचा अनुभव घेतो. त्यामुळे जरी ते एकरूप वाटत असले, जरी एक दुसऱ्याशी मिसळून असले, तरी प्रत्यक्षात ते वेगवेगळे आहेत. आणि ज्याला मोक्षाची इच्छा आहे, त्यांनी या मनाला शांत करण्याचा पूर्ण प्रयत्न करावा. त्यांनी मनाची जी काही चंचलता असेल, ती नष्ट करावी. त्यामुळे मन आपोआप नष्ट होतं. शरीर जेव्हा आपल्या स्वतःच्या काळानुसार जेव्हा ते संपायचं, तेव्हा ते संपेल. मन मात्र शरीर नष्ट झालं तर शरीराला तसं काही होत नाही. पण शरीर नष्ट केलं, जसे आत्महत्या वगैरे लोकं करतात, त्याने काही मन नष्ट होत नाही. ते मन आहे तसंच राहतं. ते पुन्हा नवीन शरीर घेईल आणि पुन्हा मनाची स्वतःची वासना, त्यामुळे जो त्रास यायचा तो येईल. म्हणून मनाला नष्ट करायचा प्रयत्न करावा, ह्यावरती जास्त आपला फोकस असावा, यावरती जास्त ध्यान द्यावं. यापुढे उद्दालकांनी जो आपल्या मनाला शांत करण्यासाठी विचार केला, मनाचं स्वरूप त्यांनी ओळखलं, तर तो जो काही त्यांनी विचार केलाय तो एक 5-7 मिनिटात आपण डोळे मिटून करूया. ह्या सगळ्या प्रवृत्तींचा विचार करूया आणि मग आजचं सत्र थांबवूया. सगळ्यांनी डोळे मिटू. सगळं लक्ष आपल्या श्वासावरती ठेवूया. आपल्या मनात श्री गणेशाचं स्मरण करूया. आपल्या गुरूंचं स्मरण करूया. आपला स्वतःशी चालू असलेला विचार, मी हे जे काही करतोय, जो काही अध्यात्माचा मार्ग घेतला आहे, त्यात कुठेतरी शांतता लाभावी. सुख नाही मिळाले तरी चालतील, पण दुःख येऊ नये. आणि मी शांत असावं, अशी भावना असते. खरं म्हणजे मोक्ष मिळावा, मुक्ती मिळावी, असा काही उद्देश नसतो. पण मन स्थिर असावं, शांत असावं.
मुक्ती हा त्याचा परिणाम. ह्या शांततेसाठी सगळे कार्य, प्राणायाम, ध्यान, ज्ञान जे असेल ते करत आलो. ह्या ज्ञानातून स्वतःच्या अस्तित्वाबद्दल विचार सुरू केला आणि मग कळलं, मी म्हणजे शरीर नाही. एक अहंभाव म्हणून जो अहंकार असतो तो पण नाही. हे मन सुद्धा वेगवेगळे संकल्प, वेगवेगळ्या इच्छा यांनी भरून गेलं होतं. हे सगळे संकल्प मी आता तोडून टाकतो. सगळ्या इच्छा सोडून देतो. हे मन ह्या शरीरासाठी त्याला आनंद मिळावा म्हणून आणि त्यातून स्वतःला आनंद मिळावा म्हणून जे काही प्रयत्न करायचं, त्या शरीराचा आणि माझा काही संबंध नाही. मी शरीराशिवाय आहे. आणि ह्या गोंधळातून जो काही थोडासा सुखाचा अनुभव येतो, त्याच्या मागे तरी का लागावं? या सगळ्या गोष्टींचा मी आता त्याग केला आहे. मी आता शरीराच्या पलीकडे आहे. माझ्याशिवाय हे शरीर म्हणजे एखादं मृत शरीर, एखादं शव. मी शरीर नाही. मला दुःखही माहिती नाहीत. कुठला त्रास, कुठले संकट ह्यांचा माझ्याशी काही संबंध नाही. मी स्वतः निर्मल आणि दुःखरहित असा आहे. ह्या शरीराचं काहीही हो, मला फरक पडत नाही.
मला या कुठल्याही इंद्रियांची गरज नाही. कुठल्याही भोगांचं आकर्षण मला माझ्या स्वरूपापासून विचलित करू शकत नाही. मी आता त्या परमपदापर्यंत पोहोचलो आहे. मी विजयी झालो आहे. मी शांत, स्थिर, एक स्वरूप झालो. आता हा जो काही देह उरला आहे, तो त्याचा जन्म झाला आहे म्हणून त्याचं जे काही प्रारब्ध आहे ते भोगण्यासाठी तेवढाच उरला आहे. मी जो काही व्यवहार करतो आहे किंवा करीन, त्यात शरीर, मन, अहंकार, माझ्या कुठल्या वासना, पूर्वीचे संस्कार यांच्याशी कुठलाही संबंध नसेल. हा विचार माझा सतत जागृत राहील. त्यामुळे केवळ द्रष्टा बनून, एक बघणारा म्हणून ह्या शरीराचे जे खेळ असतील ते बघेल, या इंद्रियांचे जे खेळ असतील ते बघेल. मी आता निर्मल आहे, पूर्ण काम आहे, प्रेमळ आहे, सत्यवचनी आहे, ज्ञानी आहे. मी निर्लोभी आहे, आनंदी आहे. मी निर्भय आहे. मी बोलायला अतिशय सौम्य आहे. हे सगळे गुण माझ्यात आहेत. मी सर्व समर्थ, सर्वव्यापी आत्मा आहे. असं काहीच नाही की जे मला मिळू शकत नाही, कळू शकत नाही. आणि असं काहीच नाही की ज्याची मी इच्छा करावी. सगळं काही माझ्यातच आहे. कशाचीच इच्छा नसल्यामुळे आणि सगळंच माझ्यात असल्यामुळे कशाची अपेक्षा करावी, कशाचा संकल्प करावा. त्यामुळे सगळं दृश्य विसरून सगळे अनुभव विसरून त्यांना सगळ्यांना माझ्यातच सामावून घेऊन मी स्वतःच्या आत्मस्वरूपामध्ये कायमची विश्रांती घेतो.
सगळ्यांनी ओंकाराचा जप करायचा. 3 वेळा ओंकार म्हणूया. ओंकारसाठी एक खोल दीर्घ श्वास घेऊया. पुन्हा एकदा खोल श्वास घ्या. आणखी एकदा. एक खोल दीर्घ श्वास घ्या. आणि आपल्या शरीराप्रती सचेत हो. वातावरणाप्रती सचेत हो. आणि हवामान त्यानंतर उद्दालक मुनींनी असा ओंकाराचा उच्चार करून वारंवार वारंवार ओंकार म्हणत पुढे निर्विकल्प समाधी घेतली आणि त्यानंतर पुन्हा समाधीतून बाहेर आले, पुन्हा समाधी घेतली आणि मग जीवनमुक्त म्हणून राहिले. मग त्याच्यानंतर काही काळाने विदेहमुक्त म्हणून शरीराचा त्याग केला. हा सगळा थोडक्यात उद्दालक मुनींचा जो पुढचा प्रवास आहे तो आपण उद्या बघूया आणि त्याच्यानंतर मग पुढच्या काही गोष्टी आहेत त्या ऐकूया. आज थांबू. पुन्हा जय श्रीराम, जय गुरुदेव. जय श्रीराम. काही प्रश्न असतील तर घेता येतील. प्रीतीताई देशपांडे. जय गुरुदेव, जय श्रीराम. एक प्रश्न असा विचारायचा होता की आत्ताचं ध्यान चालू असताना पुन्हा एकदा दोन्ही भुवयांच्या मध्ये गार असं एकदम थंड जाणवलं आणि एक खूप मोठा दीर्घ श्वासाच्या आत कुठेतरी
असल्यासारखं जाणवलं. तर हे सगळे जे अनुभव असतात, हे अर्थातच ध्यानातून बाहेर येताना कुठेतरी माहिती आहे म्हणजे एखाद्या स्वप्नासारखेच भासतात. तर त्या अनुभवांचे काही संकेत म्हणून परत घ्यावं का ते सोडून द्यावं? सोडून द्यावं. जे असतील ते असतील. बघा, मी मागेही सांगितलेलं आहे, एकदा ध्यानात जायला लागलो की आपले अनुभव सुद्धा आपल्याला अडथळा ठरतात. अनेकांना अनेक प्रकारचे अनुभव येतात. कोणाला काही रंग दिसतात, कोणाला देव दिसतात, कोणाला आणखी काही दिसतं. काही जे काही दिसत असेल ते सगळं. तर ह्या सगळ्यांना बस ठीक आहे. आहात तुम्ही, ओके, पुढे, अजून पुढे, अजून पुढे. मी हा अनुभव नाही. मला म्हणजे समजा शंकर दिसले तर भगवान शंकर दिसले म्हणून खूप आनंद करायचा असेल, ओके, आहे, ठीक आहे. पण मी आणि हा अनुभव मला इथे थांबायचं नाही. आणखी पुढे काय असेल असं करत जायचं. त्याच्यामुळे काय वाटतं हे अनुभव येतायत, ओके, हा अनुभव येतोय, पण मी हा अनुभव नाहीये. आपण जे या सगळ्यांच्या पलीकडे चाललोय लक्षात घ्या. त्यामुळे या अनुभवात अडकायचं नाही. त्याचं अनालिसिस जे होतंय ते चांगलंच होतंय असं समजू बस. ओके. म्हणजे कधी-कधी भीती पण वाटते, तर ते घाबरायची पण गरज नाही. म्हणून तर आपण गुरूंचं स्मरण करतो. हं, ते सांभाळून घेतील आपल्याला. हं. ओके. गॉट इट. जय गुरुदेव. सर, तुमची मॅरेज अॅनिव्हर्सरी होती, मला माहित नव्हतं. तुम्हाला दोघांना पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि तुमच्या मिसेसचं नाव नाही कळलेलं मला. सोनाली. ओके, थँक्यू सर. पुन्हा एकदा पूर्ण शुभेच्छा माझ्याकडून. थँक्यू. हॅलो, हा, ऐकू येते? हो, येतंय. मगाशी आपण म्हणालात की मनाच्या आतला कर्ता समजतो की मन शरीराला खेळवते. तर मनाच्या आतला कर्ता म्हणजे कोण? म्हणजे परमात्म्याचा जो अंश आहे त्याला मनाच्या आतला कर्ता म्हणायचं? मनाच्या आतला कर्ता शरीराला खेळवतो. मनाचा आतला कर्ता विचार करतो की मन शरीराला खेळवतो. हा, तर तो कर्ता म्हणजे कोण? तुम्ही हँड रेज कराल का पुन्हा? म्यूट करते कारण खूप इको येतो इथे. पुन्हा गरज पडल्यास अनम्यूट करेल मी. मन शरीराला खेळवतं ही जी हे ज्ञान हे कुठून येत आहे? तर आपण ज्या कुठेतरी आपल्या अस्तित्वाचे स्तर सगळे बघत असतो, मन, त्याच्यानंतर मग आपली स्मृती, बुद्धी आणि अहंकार, त्याच्या पलीकडे जे आपलं अस्तित्व आहे, कुठेतरी आपल्याला हे जाणवतं ना एका याच्यानंतर. हा जो अवेअरनेस येतो की अरे मन वेगळं आहे आणि मन काहीतरी खेळवत आहे, हा अवेअरनेस कोणाला असतो? तर तो ज्याचा अवेअरनेस आहे तोच, त्याला तुम्ही काय आपलं आत्मा म्हणा, परमात्मा म्हणा, जे काही, त्याला चैतन्य म्हणायचं का? त्याला चैतन्य म्हणा. खरं म्हणजे त्याच्याही पलीकडे कारण ते स्वतःलाही सोडतं. त्याच्याही पलीकडची अवस्था ती चैतन्य पडणे. त्याच्यानंतर फक्त आहे बस, विचार नाही, काहीच नाही. पण एक या मनानेच मनाला सांभाळणं सुरू असतं सध्या. कारण नंतर काहीच होत नाही. चैतन्याला आपण असं मन असतं किंवा विचार असतो असं म्हणता येतं. हो. नाही, आजचं हे तुम्ही खूप सुंदर सांगितलं. कारण दरवेळेला मला हा प्रश्न होता की मन आणि शरीर याचं रिलेशन काय आणि मनाने मनाला शांत करायचं म्हणजे काय. त्यामुळे आजचं हे फार फार सुंदर होतं. खरंच धन्यवाद. हरिओम सर, मुझे ये बोलना है कि जैसे मेडिटेशन के जो एक्सपीरियंस होते हैं वो तो हमें ध्यान नहीं देना, लेकिन कभी ऐसा होता है क्या कि मेडिटेशन हो रहा है मतलब थोड़ा बहुत ही हो रहा है, बहुत कम लेवल पे, और फिर उसके बाद अचानक ऐसा होता है कि हम फिर से बाहर आ जाते हैं कि अब हो ही नहीं रहा है कुछ दिनों तक। तो ऐसा भी होता है कि नहीं, एक बार होने लगने के बाद तो फिर होता ही है? मतलब आपका प्रश्न नहीं समझा. बाद में मतलब होता है. मेडिटेशन हो रहा है कुछ समय तक के लिए,
हाँ। और फिर बाद में हम ऐसे थोड़ा सा उच्छिष्ट हो जाते हैं कि अब मतलब मन वापस से जैसे बाहरी दुनिया में ही लीन हो गए और फिर से मेडिटेशन नहीं लग रहा, मतलब वापस से मन चंचल, जैसे एक स्थिरता आ गई थी वो वापस से फिर कहीं कुछ तो डाइवर्ट हो गए। तो ये ध्यान का ही एक टाइप बोल सकते हैं कि मतलब फिर से एक बार, या फिर हम बाहर हो गए हैं ध्यान से, मतलब अभ्यास नहीं रहा तो ये होता है। आपका अनुभव सही है। एक लेवल, अच्छा ये जर्नी है ना, ओके ऐसा एक लेवल तक जाता है, फिर थोड़ी देर ऐसा लगता है कि कुछ नहीं हो रहा है। ये क्यों कुछ नहीं हो रहा है, इसका अगर रीजन देखा जाए तो हम पहले जिस अवस्था में थे उस अवस्था से अभी आगे निकल चुके हैं। जैसे अभी आपने समझो खाना बनाना सीख लिया। जब छोटी थी, खाना बनाते समय ऐसा लग रहा था कि अरे वाह, मुझे खाना बनाने आ रहा है, रोटी अच्छे से गोल गोल आ रही है। हाँ, ये सब कुछ जब बना है तो ऐसा लगता था कि कुछ सीख रहे करके। अब वो कुछ सीखने के बाद कभी कभी कम ज्यादा इधर उधर होता है, थोडंफार कमी जास्त होतं, मग असं वाटायला लागतं अरे मी विसरलो की काय. तर हेही होतं की आपल्याला सगळं येत असतं पण काही काळानंतर विसरल्यासारखं होतं. प्रत्यक्षात विसरलेले नाही, सगळं आहे ते तुमच्याचकडे आहे. पण एक फेज असते की असं वाटतं काही होत नाहीये म्हणून. तर ती फेज ओके आहे, येते. फक्त प्रॅक्टिस सुरू ठेवायची. तिथून पुढची जेव्हा स्टेप येते तेव्हा मग आणखी तिथे गेल्यावरती असंच वाटेल की आणखी डीप ध्यान असेल, आणखी चांगलं कुकिंगच्या बाबतीत म्हटलं तो और अच्छा खाना बनाएंगे, ये सब कुछ होगा। लेकिन उसके बाद फिर से वो स्टेज आती है। तो ऐसे एक एक लेयर जाते हैं, थोड़ा मुकाम होता है, फिर से आगे बढ़ते हैं, ये हो जाता है। अच्छा सर, ठीक है ठीक है, तो मतलब मैं सही जा रही हूँ, मुझे लगा कि फिर से मैं बाहर आ रही हूँ। ठीक है, छोड़ना नहीं धन्यवाद उसको, सर। बस बाहर जा रहे हैं इसलिए छोड़ देना ऐसा नहीं, प्रैक्टिस चालू रखें, बराबर अगली स्टेप में। जी, धन्यवाद। चला थांबायचं. येस सर. अच्छा, अभिजित. मी मिसेस जावळ बोलते. हो. मला प्रश्न असा पडला मेडिटेशनला की आयुर्वेदानुसार तुमची जठराग्नी आणि हे सुद्धा देवाचाच प्रकार आहे. कारण मला भूक लागते, मी आणि ती अग्नी शांत करते. हे मग मी मी म्हणजे मी त्या परमात्म्याचं रूप आहे. माझं मन सुद्धा, मन आणि बॉडी शिवाय मला त्याचा ऍक्सेसच नाही आहे. माझी बॉडी सुद्धा परमेश्वर आहे. आता म्हणजे मी कन्फ्युज झाली अशी की मी बॉडी नाहीये, मी मन नाहीये, मी परमात्मा आहे, पण बॉडी पण तर परमात्मा आहे. मग मी आहे कोण परत? म्हणजे कन्फ्युजन झालं खूप. माहित नाही का? तुमचा विचार थोडा आणखी मोठा करा. आपण जे आपल्या वेगवेगळ्या अस्तित्वाच्या प्रकारांबद्दल म्हणतो, मी फक्त कोणीतरी जन्म दिलेलं शरीर म्हणून नाहीये, किंवा मी काहीतरी आहे पण मला माहित नाही काय आहे, किंवा मग मी सगळंच काही आहे. तर ह्याच्यामध्ये जी आपली ज्या काही भावना असतील, तुम्ही म्हणजे फक्त शरीर नाही हे ठीक आहे, पण दुसरीकडे म्हणता की मी परमेश्वर आहे. चला, ती भावना घ्यायची असेल ना, शरीर परमेश्वर आहे, पण फक्त माझं शरीर परमेश्वर नाहीये. मी जे काही आहे ते सगळीकडे आहे. सगळ्या शरीरांचं अस्तित्व माझ्यामुळे आहे, सगळ्या शरीरांमध्ये मी आहे, सगळीकडेच माझं अस्तित्व असल्यामुळे सगळेच परमेश्वर आहेत. मग मी परमेश्वर म्हणून सगळ्याच ठिकाणी आहे, ती भावना करा. तेवढा आदर सगळ्या शरीरांचा, सगळ्याच क्रिएशनचा, जे जे काही असेल, सजीव निर्जीव सगळ्यांचा आदर तसाच, सगळ्या ठिकाणी मीच मी आहे, ती भावना करा. त्याच्यातही गैर नाही. मग त्याच्यामध्ये अशी भावना केल्यानंतर या शरीराला, मुळात शरीराचा प्रॉब्लेम नाही, हा प्रॉब्लेम मनाचा आहे. या शरीराला जेव्हा एखाद्या गोष्टीचा मोह पडतो, तर ती गोष्ट म्हणजे सुद्धा मीच आहे, मग मोह का पडावा, मग त्याच्यातून सुटा. हे जर आपल्यात ज्ञान तसं आणा, मग शरीराला परमेश्वर समजताना मग आपल्याच नाही, बाकीच्या सगळ्याच गोष्टींना. मग या शरीराला जेव्हा भोग घ्यायचे असतील तर तो ज्याच्यात अडकायला जातो तेव्हा सांगायचं की अरे नाही, ते माझ्यातच आहे, मग कशाचा भोग घ्यायचा, सगळं काही माझ्यातच आहे. दुःख कोणी देत असेल तर तेही माझ्यातच आहे, त्याच्या कशात अडकायचं, ही भावना ठेवायची. ठीक आहे, चला थांबूया. विद्यार्थी, जय गुरुदेव. उद्या भेटू. जय श्रीराम. जय श्रीराम.